नमो बुद्धाय, जय भीम। आज 22 मे, आज आमचा श्रीलंके सहलीचा 4था दिवस आणि आज आम्ही नुरवा एलिया इथेच रात्री मुक्कामाला होतो। सकाळी आम्ही ब्रेकफास्ट घेतला आणि निघालो। हा आहे ब्रेकफास्टचा हॉल, तिथेच आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि तिथून आम्ही मग सकाळी ग्रेगरी लेक इथं जाण्यासाठी निघालो। हे बघा, आम्ही सकाळीच ग्रेगरी लेक इथं आलो। इथलं हवामान खूप थंड आहे। या ठिकाणाला मिनी लंडन असंही म्हणतात, श्रीलंकेतील मिनी लंडन, कारण इथलं हवामान खूप थंड आहे आणि मिनटाला वातावरण हे बदलत असतं। कधी धुकं दिसते तर कधी पावसाचे ढग येतात आणि अशा तऱ्हेने इथं खूप पावसाळी आणि थंड वातावरण होतं आणि आम्ही जाताना सोबत थंडीची स्वेटरही घेऊन गेलेलो नव्हतो, त्यामुळे आम्हाला तिथे स्वेटर खरेदी करावी लागली। हे बघा, खूप सुंदर असं इथं वातावरण होतं। इथे आम्ही बोटिंग केलं आणि बोटमध्ये आम्ही सगळेजण बसलेलो होतो आणि खूप थंड हवा आणि पूर्ण वातावरण असं एकदम सुंदर असं होतं आणि त्याच्यामध्ये बोटिंग प्रवास खूपच छान वाटत होतं आणि सगळेजण वातावरण एन्जॉय करत होते। हे बघा, आमचा ग्रुप आहे। तर त्यांनी जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरचा त्या लेकमधून आम्हाला फिरवून आणलं। त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये फिरत होतो। हे बघा, सगळीकडे धुकं दिसत आहे आणि मध्येच बारीक असा पाऊस पण येतो आणि खूप थंड असं हवा होती तिथे। सर्वजण आपापले फोटोशूट करत होते। आम्हीही आपलं फोटोशूट केलं। इथे खूप सुंदर अशी फुलं आहेत आणि तिथे आम्ही आमचं फोटोशूट केलं। शेवटी आम्हाला गाडी थांबवावी लागली आणि त्याची फुलं आम्ही विकत तर नाही घेऊ शकले, कारण की तो खूप महाग सांगत होता। मग आम्ही सर्वांनी काही पैसे काढून त्याला मदत म्हणून दिले की बाबा, तू आमच्या गाडीच्या मागे धावू नको, आम्ही तुझे फुलं घेत नाही, तू दुसऱ्या कुणाला विक, पण आमच्या गाडीच्या मागे तू धावू नको। आणि तशा प्रकारे आम्ही त्याला थोडीफार मदत केली। नाहीतर तो खूप लांबून आमच्या गाडीच्या मागे धावत येत होता की फुलं घ्या, फुलं घ्या। नजारे होते ते आम्ही बघत टी फॅक्टरीकडे गेलो। टी फॅक्टरीमध्ये कशा प्रकारे चहा बनवतात, कशा प्रकारे त्याची प्रोसेस होते, चहाचे मळे कसे आहेत, हे सर्व आम्हाला दाखवलं।
त्यासाठी आम्हाला सकाळी अशा प्रकारे आमचा 4था दिवस संपला. उद्या भेटू 5व्या भागात.